महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। मित्रांनो, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आणि हा पैसे 3 हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात। कधी जमा होणार हप्ता? कृषी मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने पुढच्या हप्त्याच्या रकमेची प्रक्रिया सुरू केली आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पहिला टप्पा या जिल्ह्यांमध्ये आधी पैसे जमा होणार। नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात या आठवड्यात हप्ता जमा होणार आहे। तुमचा जिल्हा या यादीत आहे का? खाली कमेंट करून नक्कीच सांगा। दुसरा टप्पा या जिल्ह्यांमध्ये पुढच्या तारखेला जमा होणार आहे। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढच्या आठवड्यात म्हणजेच 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान हप्ता जमा होणार आहे। तुमचा जिल्हा दुसऱ्या टप्प्यात आहे का? कमेंटमध्ये नक्की लिहा। पात्र कोण आणि तपासायचं कसं? जर तुम्ही पीएम किसान योजनेत नोंदणी केलेली असेल तर वेबसाईटवरून बेनिफिशियरी स्टेटसमध्ये जाऊन तुमचा हप्ता जमा झाला आहे का हे पाहू शकता। पण लक्षात ठेवा, अनेक वेळा KYC पूर्ण नसेल तर हप्ता थांबतो। हप्ता थांबला असल्यास काय करायचे? जर हप्ता थांबला असेल तर घाबरू नका। KYC पूर्ण करा, बँक खाते आणि आधार लिंक तपासा, कृषी कार्यालयात अपडेट द्या। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा थांबलेला हप्ता देखील जमा होतो। शेतकऱ्यांचा अनुभव। अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे की मागील काही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। काहींना मेसेज आला आहे 2,000 रुपये क्रेडिट फ्रॉम पीएम किसान। यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे। सरकारचा नवीन उद्देश। सरकारचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देऊन शेती मजबूत करणे आणि त्याच्या हातात रोख रक्कम पोहोचवणे आहे। या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। महत्त्वाची सूचना, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आम्ही सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील हप्ता कधी जमा होणार आहे। आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला दररोज मिळेल शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि खरी माहिती। त्यामुळे अजून वेळ घालवू नका। आपल्या किसान अपडेट चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा। शेवटी एक विनंती, कमेंटमध्ये लिहा तुमचा जिल्हा कोणता आहे, हप्ता जमा झाला आहे का? जर व्हिडिओ आवडला असेल तर जय जवान जय किसान असे कमेंट करा।